अभयचे जांभूळयुक्त जंबो वासव मधुमेहींसाठी संजीवनी। निवडणुकीनंतर 45 दिवसातच ईव्हीएमसह सीसीटीव्ही आणि इतर डेटा डिलीट केला जाणार। 45 दिवसात निकालाला आव्हान द्यावं लागणार। फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं आयोगाकडून नियमात बदल। ज्यांच्याकडून उत्तर हवं होतं तेच पुरावे नष्ट करत आहेत याचा अर्थ मॅच फिक्सिंग। निवडणुकीचं फुटेज 45 दिवसात डिलीट करण्याच्या निर्णयावरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुन्हा घेरलं। राज्यात उद्धव आणि राज हे दोनच समविचारी नेते। मराठी माणसासाठी एकजूट राहावी ही उद्धव ठाकरेंची भूमिका। राऊतांकडून पुन्हा शिवसेना मनसे युतीसाठी ग्रीन सिग्नल। मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ आल्यास पायही छाटू। संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंचा 2017च्या भाषणाचा क्लिप जी आहे ती शेअर करण्यात आली। राज्यात हिंदी भाषा लादण्याचा छुपा अजेंडा। मराठी द्वेषी भाजपचं काय चाललेलं आहे? मराठी रंगभूमी दालनावरून आदित्य ठाकरेंचा सवाल। परप्रांतीयांना महाराष्ट्रात मराठी सक्ती करायच्या ऐवजी मराठी लोकांना हिंदी सक्ती। मनसेची दादरमध्ये बॅनरबाजी। तिसऱ्या भाषेच्या धोरणाविरोधात राज्य सरकारचा निषेध। वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, शुगर कमी झाल्यानं त्रास। जेलमध्येच वैद्यकीय पथकाकडून तपासणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड जेलमध्ये। नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात तुकोबांच्या पालखीचा विसावा। भर पावसात दर्शनासाठी पुणेकरांची अलोट गर्दी। दररोज 1800 भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळणार। बुलढाण्यात कर्जदार महिलेची मुलगी परराज्यात विकली। सावकाराचा हैदो। शिंदेचे आमदार संजय गायकवाडांचा खळबळजनक आरोप। आरोपी सुनील बुर्डचा जामिनाविरोधात हायकोर्टात जाण्याची भूमिका। गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात अचानक इंधन झालं कमी। पायलटकडून मेडेचा कॉल। बंगळुरू विमानतळावरती आपत्कालीन लँडिंग। इराण आणि इस्रायलमधील युद्ध शिगेला। इराणनं इस्रायलच्या गृह मंत्रालयाची इमारतच उडवली। इराण आणि इस्रायलकडून एकामेकांवर हल्ले सुरूच। इस्रायलच्या टार्गेटवर आता इराणी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी। 3 वरिष्ठ कमांडरचा इस्रायलकडून खात्मा। इराणच्या 15 सैनिकांनीही हल्ल्यात जीव गमावला। इराण इस्रायलच्या युद्धात उतरण्याचा निर्णय अमेरिका 2 आठवड्यांनंतर घेणार। युद्ध आणि अमेरिकेचा काही संबंध नाही। इराणचे उपराष्ट्रपती सईद खातीबजादेह यांची प्रतिक्रिया। इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचं ऑपरेशन सिंधू। इराणमधून 310 भारतीयांना मायदेशी आणलं। आतापर्यंत 827 जणांची सुटका।